सुस्वागतम प्रथमतः श्रेष्ठ देवता आणि त्या स्थान देवतेला विनम्र अभिवादन करू श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट आजरे या रामेश्वर देवाच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या या निसर्ग रम्याच्या आजरे गावामध्ये आज रामेश्वर रेसिडेन्सी आजरा वर्षीवाडी यांच्या वतीने दिवाळीचं औचित्य साधून श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि या महापूजेचं औचित्य साधून या रामेश्वर रेसिडेन्सी आजरा वर्षीवाडी आणि या रेसिडेन्सीमधील सर्व पोलीस कर्मचारी यांचे माझ्या भूतेश्वर प्रसादी भजन मंडळातर्फे मी मनस्वी आभार मानतो, त्यांना लाख धन्यवाद देतो. परमेश्वराची मी प्रार्थना करतो त्यांच्या नोकरी करण्यामध्ये परमेश्वराने बरकत द्यावी, त्यांना उदंड आयुष्य द्यावं, ते देशाचे रक्षण करण्याकरिता त्यांच्या हातामध्ये बळ परमेश्वराने द्यावं ही भगवंताच्या चरणाची प्रार्थना करतो. आजच्या या 2020 मान्यताई आम्हा रोज माध्यमांची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम दोरी श्री भूतेश्वर प्रसादी भजन मंडळ
छोटा बाल कलाकार बसलेला आहे तो त्यांच्याकडे धडे घेत आहे ते गुरुवर्य आज माझ्या प्रतिस्पर्धी पोराकडे मानून एका जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या तुषार यांच्यासाठी करूया. आज या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार असतील, पक्वान वादक असतील, दशावतारी कलाकार असतील, सर्वांच्या चरणाची मानवता नतमस्तक होतो. त्यामध्ये या आंतरराष्ट्रीय सुपुत्र ज्यांनी आम्हाला अनेक जबाबदाऱ्या देऊन या भजन क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला आणि आमचे सर्व मित्र गोष्टीच्या जुगेचे वाटा मारून सन्माननीय बाबू कदम त्यांच्याकडे सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. त्याचप्रमाणे माझे सर्व मित्र सन्माननीय संदेश केसरीवाल या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाला विनंती करतोय एका खुर्चीची व्यवस्था करावी. संदेश केसरी यांचं सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनाचे आभार मानतोय. आता भगिनीसुद्धा या कार्यक्रमात आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतोय. जनतेला भजन रसिक मायबाप श्रोत्यांना त्रिवार वंदन करतोय. सर्वांना दिवाळीच्या आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करू. ईश्वरा हमें बहुत जनात आधारो अखंड सिद्धीचा अधिकारो श्रीमंत देवदेवांनी इतिहासाचे पान सोनेरी अक्षराने लिहिलं. या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगताला लाभलेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा उजाडो 14व्या कलेने नटलेल्या गणपतीचा जयाला वंदन करू. विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करू. सर्ववीर सर्वरक्षक माझे गावदेव आणि हेतुबाई सुदेव भुतेश्वरी सुदेव कुलांगाराच्या माझी मुलगाव सुप्रसिद्ध थोडी लेवल द्या ना माझ्या आवाजाने थोडी लेवल द्या. हॅलो बरोबर हॅलो येता तू काय बाबा यामध्ये येत नाही दौडले यामध्ये हॅलो धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेले आहे. त्या साऊंडवाल्यांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अतिशय सुंदर साऊंड. भगवंताने तुमच्या सुद्धा या धंद्यामध्ये उदंड यश देव बरकत देव अशी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय. खरोखरच पावसाचा एवढा जोर असून सुद्धा या रामेश्वर रेसिडेन्सी यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या या सर्व कर्मचाऱ्यांसाठी करूया. कारण कदा थोडं जरी पाऊस लागला तर कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतात. थोडा पाऊस लागला तरी कार्यक्रम कॅन्सल म्हणून सांगतात. पण आम्हाला आज तुमचा अभिमान आहे. बरोबर आम्ही घरातून निघतेवेळी सुद्धा आम्ही तुमच्या फोनची वाट बघत होतो. पण उदारे बुवानी मला फोन करून विचारलं की बुवा कार्यक्रम नक्की आहे की नाही. पाऊस एवढा जोरदार पडतोय की घरातून बाहेर पडावं कसं हा विचार आमच्या डोक्यात येतोय. तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की बुवा आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचूया. कार्यक्रम निश्चितच त्या ठिकाणी होणार अशी ग्वाही आम्हाला आमचे सन्माननीय मिलिंद भरत साहेबांनी या ठिकाणी दिलेले एकदा जोरदार
मिलिंद परब साहेबांसाठी करेल. शब्दाला जागणारे पक्के म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं नाही का बाबा. धन्यवाद. या ठिकाणी सुरुवातीला भजन रूपी भजन सेवेला सुरुवात करतोय. निश्चितच तुमचं मनोरंजन दोन्ही बुवा करणार त्यात किंवा मात्र शंका नाही. धन्यवाद. देशांतरा पाठवी
धन्यवाद. तिसरीचं भेटीला बोलतो बरोबर. म्हणजे काय काय धन्यवाद. या ठिकाणी अतिशय जाणकार भजन रसिक श्रोते आहे आणि आम्हाला या ठिकाणी सुसंधी दिलात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतोय. कारण काय, भजन म्हणजे भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि हे भजन सादर करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलंय. मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतोय. आज जोडीला माझ्या असणारे प्रतिस्पर्धी बुवा, सुरुवातीला या ठिकाणी सांगण्यात आलं की छोटा पॅकेज बडा धमाका. पहिले लवकर फटाकडे यायचे बघा बारके, त्याचा आवाज किती मोठा असायचा, बॉम्ब सारखा. नाही ना, फुटूक नाही, ते आताशा फुटूक होतात ते. पण असा बॉम्ब म्हणजे लक्ष्मी बॉम्ब पेक्षा मोठा, दिसायला एवढा छोटा बघा, बॉम्ब सारखा दिसतोय बघा. फक्त वाट लपलेली आहे, बाकी फुटणार तेवढं. काय बुवा, माणूस चांगला आहे. अतिशय सुंदर भजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर भजन आणि मनोरंजन कसं करावं याचा हातखंडा असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा संदीप पुजारी बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. खरोखर भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. निश्चितच मनोरंजन तुमचं होणार, कारण भजनही पुरं झालं पाहिजे आणि मनोरंजनही सुद्धा तेवढंच झालं पाहिजे. मनापासून धन्यवाद देतो. गणपती बाप्पा
असाच कायमचा आशीर्वाद दोन्ही बुवांच्या पाठीशी असू द्या, जेणेकरून तुमचा कार्यक्रम रंगतदार होईल. कारण आता आपण डबलवारी सामने करतो की कुठलं परमेश्वराचं नामस्मरण करतो. तर या कलियुगामध्ये परमेश्वराच्या जवळ जाण्याचा साधा आणि सोपा जर मार्ग कुठला असेल तर हे परमेश्वराचं नामस्मरण आहे, नाही काय. आज काळाच्या ओघामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे, नाही काय. पण आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणून जन्माला आलो, तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वरद हस्तामुळे जन्माला आलो, नाही काय. तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते त्या मराठी माणूस सुद्धा आपल्याला दिसला नसता. एवढंच काय, आज आपली देवदेवत सुद्धा आपल्याला दिसली नसती. ही देवदेवत शाबुदाची कशामुळे, तर ती माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या थोर कर्तृत्वामुळे. आज या माता भगिनी सुद्धा या भजनामध्ये डोलतायत, त्या फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी राजामुळे बघतात. म्हणून एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद माझ्या धर्मवीर संभाजी राजांसाठी आणि छत्रपती शिवाजी राजांसाठी, नाही काय. कारण पुत्र असा जन्मावा गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वामुळे त्यांच्या उदरी जन्माला आला तो धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज, नाही का बुवा. आज धर्मासाठी ज्याने आपल्या प्राणाचं बलिदान या मराठी हिंदवी स्वराज्यासाठी दिलं, तो धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज. औरंगजेबाने अंगावरची कातडी सोडली, डोळ्यामध्ये तप्त सळ्या बसल्या, नका काढली, अंगावरती त्या जखमेवरती मीठ चोळलं का, तर माझ्या राजाने धर्म बदलावा म्हणून. पण राजा माझा मागे हटला नाही. माझा राजा या धर्माचे रक्षण करण्यासाठी धारातीर्थी पडला. साखळ दंडामध्ये बांधलेला असलेवेळी छावा चित्रपट आपण बघतो, संभाजी राजांचा छावा चित्रपट बघतेवेळी डोळ्यामधून अश्रू गळतात का, तर आपल्याला साधा जर काटा लागला, साधा काटा जर टोचला तर आपण असह्य वेदनेने विवळतो. पण माझा राजा धर्मासाठी मागे हटला नाही. साखळ दंडामध्ये बांधलेला असलेवेळी माझा
राजा त्यांचे निकटवर्ती कवी कलश सुद्धा त्यांना सुद्धा साखरदंडाने बांधलेलं होतं. पण कवी कलशांच्या मुखाने उद्गार निघाले ते कोणते? अरे हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीलों में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. ही माझ्या राजाने मिळवलेली पुण्यही आहे. या ठिकाणी देवांश परम यांचं हे माझ्यासाठी 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा माझ्या जोडीला असणारे प्रतिस्पर्धी बुवा दिसायला एवढे छोटे आहेत, पण त्यांना मी नाव काय ठेवलंय? श्लो पॉयझन. बोलते वेळी त्यांचा व्यवसाय एवढा बोलणं श्लो असता, पण पॉयझन कसा हळूहळू जडत जाता तशी पद्धत आहे त्यांची. कधी दौश करते सांगता येत नाही. या बरा तुम्ही फक्त ते खालून पेटवीत राहा. कसा माणसानं आयुष्यात हसत राहावं. काय या जगामध्ये दुसऱ्याला रडवणारे भरपूर आहेत, पण दुसऱ्याच्या चेहऱ्याकडे आनंद बघून जगणारी लोक या समाजामध्ये कमी आहेत, नाही काय? काय जण तर अशी परिस्थिती आपण रडत सुद्धा नाही. केलेल्या माणसात सुद्धा आज रडण्याची पद्धत नाही. आता फक्त काय मोबाईलवर फक्त काय भाऊ तुम्ही श्रद्धांजली टाकला की संपलो विषय, नाही काय? त्या दिवशी अशी गंमत झाली बुवा. एक प्रेत बुवा निघणार एवढ्यात कोणतं तरी रिंगटोन लागलो. म्हणजे पाणी पाजता शेवटचा पाणी पाजता रिंगटोन वाजलो. आला बाबूराव, आला बाबूराव. म्हणजे तो उठान कसा वाजवतो हे बघतोय. गेला बाबूराव ह्यो रिंगटोन होतो. आला बाबूराव त्यांच्या पटकन लक्षात गेला. आजकाल माणसं कोणा रडत नाही होत. अशी गंमत झाली तुम्हाला सांगताय. त्या दिवशी असो जे मनुष्य आऊस मारली तिची जरा सुद्धा रडलो नाही. बापूस त्याचं वारलो अजिबात रडलो नाही. बहीण वारली जरा सुद्धा डोळ्यातून पिकूस काढला नाही. काही दिवसांनी भाव सुद्धा त्याचं वारलो अख्ख्यातून सरला तरी ही गंभीर जरा सुद्धा डोळ्यातून पीक काढला नाही. आणि एके दिवशी बुवा अशीच गंमत झाली. वाईट वाटतं सांगायला, पण अशीच गंमत झाली. काय करणार? रथाचा याच चाक निकाळला. त्यांची बायको मेल्याबरोबर गुलाम 13 दिवस रडावतो. 13व्या पर्यंत रडावतो. पाणी वरते गेला तो रडा हाय बघ कोण हिंदू तर बोला नाही कोणा काय नाही. 13 दिवस रडवून काढल्या. झाला बाबा 13व्या विरा झाल्याच्या नंतर सरपंच जाऊन विचारतात बाबा असा काढले सांगा ना गुलामा. आऊ बाकी रडलंच ना, बापूस वाढलो रडलंच नाही, बहीण वारली तरी रडलंच नाही, भाऊ वारलो रडलंच नाही, बायको वारल्या बरोबर तो तू 13 दिवस रडतोस. काय गुलामा बायको तेवढा होता. त्या तक्रारात काय सांगल्या ऐकला सरपंच भाऊ. आऊ जेव्हा वारली तेव्हा आजूबाजूची म्हातारी की गाजपूरच्या इथल्यानी मिठी मारल्याने सांगलेली आऊ गेली तर जाऊ दे, औशीची माया कमी नको. बापूस गेलो तेव्हा सांगल्यानी बाबाची माया मी देते पण तुला रडवा नको रे, पाणी सोडू नको. काय करत बहीण वाढली तेव्हा कोणीतरी येऊन सांगल्यानी रक्षाबंधनात राखी मी बांधलं पण बाबा रडवा नको रे. भाव वाढलो तेव्हा सांगल्यानी अगदी इस्टेट माझी झाली तरी मी देतोय पण रडा नको रे. ऐकलं पण पाणी बंद करून कोणी नारळाचा पाणी तरी कोण. पण म्हणता आज सगळी जण इली असं सांगल्यानी, पण आज बायको मनात 13 दिवस झाले शेजारी कोण सुद्धा असा येऊन बनत नाही. बायको गेली तर जाऊ दे. समू शकता ना भाऊची तू ऐकला भाऊ गेले तर जाऊ दे. माणूस भारी आहे बुवा. मनोरंजन गुड होणार काय टेन्शन घ्यायचं नाही बुवा. जाने जमाना हमसे लेकर स्वामी हम जमाने से नहीं. जाने जिनके अपने घर शीशे के होते हैं वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेंका करते सकते. हम हैं, हमारे सामने ये टपलू हैवान पानी कब जाए.
वाह रे वाह, शाबाश रे बालका। मारूड़ी पार्टी है, हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं। पुष्पा झुकेगा नहीं। धन्यवाद. कृपाला लेण्याचा वर्ग सुरू करतोय. निश्चितच मनोरंजन आता एवढा बोलतोय ना आमच्या पुतळे पोहा किती दूर हसवून गेले. धन्यवाद. एक राधा एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की शान में बोलो अंतर क्या दोनों की शान Ah